लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे. त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे. नमस्कार बहिणींनो, आजची बातमी खूपच मोठी आहे. लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजूनही अनेकांच्या खात्यात जमा झालेला नाही. काहींना मिळाला, काहींना नाही. आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे, फेब्रुवारीचा हप्ता नेमका कधी येणार? महिला व बालविकास विभागाकडून मोठी माहिती समोर येत आहे. केवायसी करणं खूपच अनिवार्य झालेलं आहे, खूपच गरजेचं पण झालेलं आहे. काही महिलांचे अर्ज पडताळणीमध्ये अडकले आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी तुम्हाला संपूर्ण अधिकृत अपडेट, कारण पुढील प्रक्रिया आणि कोणाला हप्ता मिळणार हे सर्व सविस्तरपणे सांगणार आहेत. आणि जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आताच लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण तुम्ही रोज अशा सरकारी योजना आणि मोठ्या अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. चला तर सुरुवात करूया आजचा महत्त्वाचा अपडेट. लाडकी बहीण योजना ही काय आहे? लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा उद्देश काय? महिलांना आर्थिक स्वावलंबन देणे, घर खर्चात मदत करणे, महागाईचा दिलासा देणे, महिलांचे सक्षमीकरण देणे. राज्यात लाखो महिलांनी या योजनेचा लाभ घेतलाय, पण प्रत्येक महिन्याचा हप्ता जमा होण्याची काही शंका निर्माण होत असतात. फेब्रुवारी हप्ता उशिरा का होत आहे? आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे की फेब्रुवारी हप्ता अजून सर्वांच्या खात्यात का आला नाही? यामागची काही कारणे असू शकतात. सरकारने अनेक अर्जांची पूर्ण तपासणी केली आहे. ज्या महिलांनी आधार लिंक केलेले नाही किंवा बँक खाते अपडेट नाही, त्यांचे पैसे होल्ड होऊ शकतात. बँकिंग प्रक्रिया विलंब होऊ शकतो. काही वेळा निधी मंजूर झाला तरी बँकेत जमा व्हायला 2 ते 3 दिवस उशिरा होतो. अपात्र यादी ठरू शकते. काही महिलांची पात्रता तपासणी पूर्ण केली जात आहेत. उत्पन्न मर्यादा, कागदपत्रे, बँक लिंक यावर पडताळणी चालू आहे. जिल्ह्यांनी या टप्प्याटप्प्याने वितरण होऊ शकतात. संपूर्ण राज्यात एकाच दिवशी रक्कम जमा होत नाहीत. जिल्ह्यांनी या टप्प्याटप्प्याने पैसे ट्रान्सफर होतात. कोणाला फेब्रुवारी हप्ता नेमका कधी मिळणार? काही महिलांना हप्ता मिळण्याची शक्यता जास्त आहे. ज्यांचे केवायसी पूर्ण आहे, आधार बँक खात्याशी लिंक आहे, मागील हप्ते नियमित मिळाले आहेत, अर्ज मंजूर स्थिती आहे. जर तुमच्या खात्यात मागील महिने नियमित आले असतील तर काळजी करण्याची जरूरत नाहीये. तुम्हाला हा हप्ता मिळणारच आहे. फक्त थोडा धीर धरा आणि संयम ठेवा. कोणाचा हप्ता अटकू शकतो? आधार लिंक नसल्यास, चुकीची बँक माहिती दिल्यास, डुप्लिकेट अर्ज दिल्यास, उत्पन्न मर्यादा जास्त असल्याचे, शासकीय नोकरीतील कुटुंब सदस्य. जर यापैकी काही कारणे असू शकतील तर तुमचा हप्ता तात्पुरता थांबू शकतो. पैसे कसे तपासायचे? अधिकृत वेबसाईटवर जा, अर्ज क्रमांक टाका, मोबाईल OTPद्वारे लॉग इन करा, ॲप्लिकेशन स्टेटस तपासा. जर ॲप्रूव्ह दिसत असेल तर पैसे लवकरच जमा होतील. जर अंडर व्हेरिफिकेशन असेल तर अजून तपासणी सुरू आहे. फेब्रुवारी हप्ता नेमका कधी? सध्या उपलब्ध माहितीनुसार पडताळणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात, वितरण निधी मंजुरी प्रक्रियेत जिल्हानिहाय लवकरच जमा होण्याची शक्यता आहे. काही महिलांच्या खात्यात आधीच जमा होण्यास सुरुवात झाली आणि माहिती मिळत आहे. उर्वरित महिलांना 2 ते 5 दिवस जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अधिकृत घोषणा झाली, आम्ही लगेच तुम्हाला अपडेट देऊ. महिलांसाठी महत्त्वाचा सल्ला: केवायसी त्वरित पूर्ण करा, आधार बँक लिंक तपासा, मोबाईल नंबर अपडेट ठेवा, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. सरकारकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय कोणत्याही फेक मेसेजवर विश्वास ठेवू नका. तुमच्या आम्हाला वारंवार विचारलेले प्रश्न असतात की फेब्रुवारी मार्चचा हप्ता एकत्रित येईल का? शक्यता आहे, पण अधिकृत घोषणा झालेली नाही आहे. अर्ज रिजेक्ट झाला आहे काय करावे? जवळच्या महिला बालविकास कार्यालयात संपर्क करा. बँक खाते बदलल्यास काय करावे लागेल ते पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता काही तांत्रिकांनी पडताळणी कारणामुळे थोडा उशीर होत आहे. ज्या महिलांची कागदपत्रे पूर्ण आहेत त्यांना लवकरच हप्ता मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही घाबरू नका. केवायसी पूर्ण झाली असेल तर अजिबात घाबरायचं काम नाही. अधिकृत अपडेटची वाट पहा. जर तुम्हाला अशी अचूक आणि विश्वासार्ह माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतर बहिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांना योग्य माहिती मिळेल. पुढच्या अपडेटसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.